या प्रकल्पाचं नाव ज्ञानभूमी आहे. ज्ञानाला इंग्लिशमध्ये पॅरलल शब्द आहे नॉलेज. आणि ज्ञान जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सगळ्यांना ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं पसायदान आणि त्याच्यातला प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ हा प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करत असतो. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक महत्त्व, धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व त्यांच्या विचारांनी, कार्यकर्तृत्वाने वाढवलेलं आहे. खरं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राशी ज्ञान या शब्दाचा काय संबंध आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञानाचा संबंध आपल्या उद्धाराशी आणि विकासाशी आहे. इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे. पण हे केवळ वेल्थमधलं नाही आहे. केवळ ज्ञानेश्वरांच्या, तुकाराम महाराजांच्या प्रेरणेतून मूल्याधिष्ठित आध्यात्मिक आणि धार्मिक जे संस्कार आपलं व्यक्तित्व, जीवन बदलवणारे आहेत, ते आपल्या सामाजिक, एकंदरीत सामाजिक क्षेत्राला प्रगल्भ करून एक आदर्श समाज रचनेकडे नेणारे आहेत. संतांचं महत्त्व याकरता आहे की अध्यात्माची आवश्यकता काय आहे. आज आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर आपला समाज प्रगल्भ आहे, सुसंस्कृत आहे, संस्कारित आहे. आणि संस्कार आपल्या सगळ्यांवर निर्माण करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आणि आजही वारकरी संप्रदायामधून आपण ज्यावेळी अनेक जण या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा स्वीकार करतात, म्हणजे एका जीवन पद्धतीचा स्वीकार करतात. आणि ही जी जीवन पद्धती आहे ही समाजातला योग्य आणि आदर्श माणूस कसा असावा याचा खऱ्या अर्थाने वारकरी जे आपल्या अनेक जीवन समर्पित या संप्रदायात काम करणारे असे अनेक व्यक्तित्व आहेत, ते सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आपल्या शाश्वत विकासामध्ये आपलं सांस्कृतिक वैभव आणि आध्यात्मिक वैभव जे आहे याचा संबंध मूल्यांशी आहे, जीवन मूल्यांशी आहे. आणि जीवन मूल्यांचा संबंध आपल्या व्यक्तित्वाच्या निर्माणाशी आहे. असं म्हटलं जातं की परिसाचा स्पर्श झाला तर दगड देखील बदलून जातो. म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे संस्कार निर्माण केले आहेत आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, त्यांनी आपलं सामाजिक जीवन प्रगल्भ केलं आहे, समृद्ध केलं आहे, संपन्न केलं आहे. आणि त्याच आधारावर मला अतिशय आनंद झाला की विशेष रूपाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ज्ञानभूमीच्या फेज 1 कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं. खरं म्हणजे जगामध्ये जे लोक अनेक देशात गेले असतील त्यांना एक गोष्ट नेहमी याचं वैषम्य वाटतं की आपण कुठल्याही धर्माच्या कुठल्याही स्थानी जा, त्या ठिकाणी शुद्धता, स्वच्छता, चांगले रोड, उत्तम धर्मशाळा, सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा असतात. परंतु आपले मंदिर जे आहेत, आपली जी तीर्थस्थानं आहेत, ती जेवढी चांगली असायला पाहिजे तेवढी अजूनपर्यंत आपण करू शकलो नाही. आज आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने पंढरपूर ते देव आणि आळंदी आपण हा जो पालखी मार्ग बांधतो आहे, त्या पालखी मार्गावर बांधत असताना मी आमच्या इंजिनियर्सना सूचना दिली होती की वृक्षवल्ली म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्याचा उल्लेख केलेला आहे ते वृक्ष या रस्त्यावर ठिकठिकाणी कसे लागतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पसायदानामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये खूप मोठं ज्ञान आहे. आपण पसायदान जेव्हा लता मंगेशकरांच्या आवाजातला ऐकतो त्यातला एक एक शब्द मोठा आहे. आणि ही सगळी आपली सगळ्यात मोठी दौलत हीच आहे की हे साहित्य, संस्कृती, इतिहास, विरासत आणि आध्यात्मिक मूल्यांच्या आधारित आपल्या सगळ्या साधू संतांनी आपल्या समोर ठेवलेला जो वैचारिक ठेवा आहे
ही आपल्या भविष्याची शक्ती आहे आणि प्रेरणा आहे. पण ही प्रेरणा एका पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला देणं हे काम अनेक वर्ष चालणार आहे. एका फार मोठ्या विचारवंताने असं म्हटलं होतं की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन. जे 5 वर्षांनी काय होईल याचा राजकारणी लोक विचार करतात. पण जे सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरता, समाज घडवण्याकरता काम करतात ते सेंचुरी टू सेंचुरी विचार करतात, शतकाचा विचार करतात. त्यामुळे हजारो लाखो वारकरी झालेत तरी कार्य संपणारं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं स्वप्न पूर्ण होणार नाही आहे, कारण हे पूर्ण करण्याकरता खूप शक्ती लागणार आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं आळंदी, मी आत्ताच सुचवत होतो की शेगावचं संत गजानन महाराज संस्थान खूप चांगलं आहे. शिर्डीचं आता चांगलं झालेलं आहे. तिरुपतीचं संस्थान चांगलं झालेलं आहे. आता या देवळाच्या आजूबाजूला आपण चांगला मास्टर प्लॅन तयार करून 100 वर्षाच्या पलीकडचा विचार करून आपण सगळ्या व्यवस्थांचा विचार केला पाहिजे. शॉर्टकट जर मारला तर शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि त्यामुळे विश्वस्तानाने तुमच्या मनाने करू नका, चांगला आर्किटेक्ट अपॉइंट करा आणि त्याच्या सल्ल्याने प्रत्येक गोष्ट, लहान छोटी मोठी गोष्ट त्याच्या सल्ल्याने करा, त्याला आपले सुझाव द्या. आणि खऱ्या अर्थाने आत्ता मी जी फिल्म बघितली त्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातला संतांचा इतिहास आणि विशेषतः तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर याच्या संबंधित पालखी मार्गाच्या अनुषंगाने या भागातला जो सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहास आहे त्याचा खऱ्या अर्थाने एकाच ठिकाणी दर्शन भाविकांना मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या वारकरी समाजातील आपले जे अनेक लोक आहेत त्यांच्याबरोबर दर्शन घेण्याकरता येणारे जे तीर्थयात्री आहेत, तीर्थाटना करता येणार आहेत, त्यांचीही पण व्यवस्था आहेत. हा सगळा परिसर आजकाल इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट याचाही विचार ज्ञानेश्वरांनी त्या काळी केला होता. ज्यांनी ज्या वृक्षवल्लीचा उल्लेख केलेला आहे त्या पर्यावरण टिकवण्याकरता आवश्यक आहे. आणि त्यामुळे ज्या वनस्पती पर्यावरणाकरता योग्य नसतील त्या काढून त्याला फॉरेस्टची परवानगी आहे. आणि त्याचबरोबर ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केला आहे, ती जी वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे त्या सगळ्या या भागात लावून याचं पावित्र्य अजून जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न नक्कीच ही संस्थान आणि कमिटी करेल असा मला विश्वास आहे. मला माझं अतिशय परम भाग्य आहे की या अतिशय पुण्याच्या कामाला मला येऊन कार्य करण्याची संधी मिळाली आणि माऊलीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. याबद्दल मी माझ्या वतीने ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला आणि वारकरी केंद्रित आपल्या संस्थेला मनापासून हात जोडून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि ही जी ज्ञानभूमी तयार होणार आहे ही भविष्यातला भारत निर्माण करण्याकरता आपल्या संतांचं जे स्वप्न आहे, वारकऱ्यांचं जे स्वप्न आहे, जे सामाजिक रचना ज्या प्रकारची आपल्याला संस्कारित करायची आहे, ज्या प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेतून आपल्याला आपल्या राष्ट्राचं पुनर्निर्माण करायचं आहे, ती व्यवस्था होण्यामध्ये हे केंद्र निश्चितपणे योग्य दिशा देईल असा विश्वास व्यक्त करतो. आपण आता इथे उल्लेख केला होता त्या पालखी मार्गाचा, त्यातला मोहोळ ते पंढरपूर, नंतर फलटण ते जेजुरी, सासवड ते दिवे घाट हे 221 किलोमीटरपैकी 210 किलोमीटर काम निश्चितपणे येत्या 2 महिन्याच्या आत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सद्यस्थितीत 176 किलोमीटर पूर्ण झालेला आहे. उर्वरित जे काम आहे ते पण पूर्ण करण्यात येईल. तसंच हडपसर ते दिवे घाट हे 13 किलोमीटर लांबीचं 823 कोटीचं काम टेंडर रिसीव झालेलं आहे आणि येत्या पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात त्याच्या भूमिपूजनाकरता देखील मी निश्चितपणे येणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये पण पाटस, बारामती, इंदापूर ते अकलूज टोळे 130 किलोमीटरपैकी 102 किलोमीटर पूर्ण काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि हेही काम निश्चितपणे आपण ज्यावेळी पंढरपूरला दर्शनाला जाल त्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न मी माझ्या विभागातर्फे नक्की करीन. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने
माझ्यासारख्या छोट्या माणसाला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की मी ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला तेव्हापासून माझ्या मनामध्ये सातत्याने होतं. मी अनेक वेळा माझ्या आईवडिलांबरोबर देहू आळंदीमध्ये दर्शनाकरता आलो आणि त्यावेळी इथले रस्ते मोठे झाले पाहिजे आणि ज्यावेळी पालखीने लोक पायी जातात त्यावेळी त्या सगळ्यांची नीट व्यवस्था झाली पाहिजे असं सातत्याने मनात माझ्या नेहमी शल्य राहायचं. पण मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा हा 12,000 कोटी रुपयाचा प्रकल्प करण्याची संधी मिळाली आणि ती संधी खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने मिळाली. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि असाच आशीर्वाद देऊन अनेक चांगलं कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना सतत मिळत राहील असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.